दिली आहे आणि आपण संदेशी बेलोसी आणि मुन्नाभाई मुजावर यांच्या शुभ हस्ते हा दिला जातोय मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. संदीप काय म्हणाल या खेळीविषयी आणि या संघ क्वालिफाय झालाय? पहिल्यांदा चान्स भेटला मला ह्या टीममध्ये. चांगलाच परफॉर्मन्स करत होता. टीमने मला सपोर्ट केलं प्रत्येक वेळेस, त्यामुळे त्यांचं अभिनंदन, त्यांचा आभार. आणि ग्राउंडबद्दल बोलायचं, संदीप दादाची टुर्नामेंट म्हटले की एकदम बेस्टच. खूप साऱ्या शुभेच्छा संदीप जगताप आपल्यासाठी असणारे हा मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार आपण संदीप जगताप याला दिला. तर गाव फणस कोण आणि संदीप जगताप मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. चला वेल प्लेड. चला या आपण फोटो सेशन या टीमचं गणेशजी भावे साहेब आपण या प्रथमतः संघ आज पहिल्यांदा दाखल केला आणि क्वालिफाय सुपर 12 मध्ये दामनदेवीचा संघ GB वॉरियर्स. धन्यवाद. चला आदेश मांद्रे कॅप्टन फोटो सेशन. गणेशजी भावे यांच्या चेहऱ्यावरती दोन्ही पाहायला मिळते. महादेवजी मोरे साहेब यांचं देखील आगमन या ठिकाणी झाले. आपलं देखील हार्दिक स्वागत. चंद्रगड वॉरियर्स ढवळे हा संघाची स्पर्धा देखील येते. चंद्रगड चषक आणि सुमित मोरे खेळा या टीम मध्ये. तुकारामजी चव्हाण साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. परंतु केतन काडे यांना मिस करतो आपण या टीम मध्ये. काय कारणास्तव येऊ शकले नाही, परंतु सुपर 12ला नक्की त्यांची उपस्थिती लाभेल आणि नक्की त्यांचा आदर्श घेऊन हा GB वॉरियर्स धामणदेवी संघ पुढे सुपर 12 मध्ये दाखला पाहायला मिळतोय. वेल प्लेड. चला आपण पुन्हा एकदा वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, जिथं आवाजामध्ये बदल होईल. आवाज ऐकूया रत्नागिरी दापोलीचा इमाजी मोडक सर यांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद. हॅलो, धन्यवाद जयेश भोसले सर, ज्यांचा आपण आवाज ऐकला. तर महाराष्ट्रामध्ये सुप्रसिद्ध कॉमेंटेटर आहेत मायबोली मराठीमध्ये, आणि त्याचबरोबर याच परिसरातला एक जुना जाणता आवाज. आणि पाहायला गेला तर सगळ्यांना हवासा असा आवाज म्हणजे निलेश पवार उर्फ बाळा यांचा आवाज आपण ऐकलात. चला आपण वळूया मैदानाकडे, जिथे ग्रुप पाहायला गेला तर हा एक पाहायला गेला तर नवीन ग्रुप आहे. आणि या नवीन ग्रुपमधलं पाहायला गेलं तर एका बाजूला संतोषवीर वॉरियर्स, तर दुसऱ्या बाजूला दादा अँड कंपनी वावे, या दोन संघांमध्ये ही लढत आहे. नाणेफेक जिंकलं होतं दादा अँड कंपनी वावे या संघाने आणि क्षेत्ररक्षण स्वीकारलं. होय मित्रांनो, आपण आलेलो आहोत पोलादपूर तालुक्यामध्ये. म्हणजेच काय, माझा तालुका माझा अभिमान. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ग्रामीण पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत आयोजित माननीय विकास शेठ गोगावले पुरस्कृत पोलादपूर प्रीमियर लीगचा हा 5वा थरार 5वा पर्व आहे. आणि एकंदरीत एक मानाची, अभिमानाची आणि स्वाभिमानाची स्पर्धा. शेख विनयजी दीक्षित साहेब यांचं पुन्हा एकदा आगमन आणि डी मोरे साहेब यांचं देखील पुन्हा एकदा आगमन या ठिकाणी होत असताना पाहायला मिळतंय. एकनाथजी शिंदे साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि या महाराष्ट्र राज्याचे मंत्री भरतशेठ गोगावले साहेब आणि त्यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी विनायकजी दीक्षित साहेब, दत्ताराम मोरे, डी मोरे आणि सिद्धेश शेठ साहेब आणि सर्व सिद्धेश शेठ युवा मंच जो मात्र पाहायला मिळतोय. अनिरुद्ध भोसले अंबिके मेडिकलचे, ज्यांना आपण पाहतोय. यस, आलेल्या पाहुण्यांचं आणि त्याचबरोबर पोलादपूर तालुका प्रीमियर लीगच्या वरती अतिनत प्रेम ठेवणारे असे क्रिकेटचे वेडी ज्या पद्धतीने इथे आलेल्या या क्रिकेट बंधुआंचा मी मनापासून हार्दिक स्वागत करतो है. चलिए दोस्तों, आप सभी का स्वागत करता हूँ. लिए चलता हूँ मैदान की ओर, जहाँ पर इस टूर्नामेंट के अंदर 5वें सीज़न की अगर मैं बात करूँ तो उससे पहले 4थे सीज़न में चैम्पियन बनने वाली टीम अगर कोई है तो दादा एंड कंपनी है, जिसने 4था सीज़न अपने नाम किया था. और उसी टीम के इस वक्त टीम ओनर भी मैच को देख रहे हैं. तो दूसरी तरफ संतोषवीर वॉरियर्स, ये भी टीम को मैं कम नहीं आंक सकता. इस वक्त इन दोनों बल्लेबाजों को आप देख सकते हैं स्क्रीन पर. ओपनिंग जोड़ी इस वक्त मैदान के अंदर, एक तरफ केतन पवार और उनके साथ में निनाद मोरे,
दो हाई प्रोफाइल क्वालिटी के बल्लेबाज। मेन अंपायरिंग पर संदीप माने सर, उनके साथ में आप देख सकते हैं केतन पवार, जिन्होंने इस विकेट को बनाया, इस विकेट को सजाया, वही है केतन पवार। इस वक्त स्ट्राइक पर मेरे ख्याल से नॉन स्ट्राइक पर है बाएं हाथ के बल्लेबाज आप देख सकते हैं निनाद मोरे, जो कवर ड्राइव के लिए जाना जाता है। आइए देखते हैं पहली गेंद के साथ। पहली ही गेंद पर देखा जाए तो क्या कुछ हुआ है। अंपायर संदीप सर का इशारा वाइट बॉल का। ये देखिए खंदे के जोर से बल्लेबाज के सामने इस गेंद को फेंका था। 1 for the ओवर की वार्निंग मिली है। बॉलिंग ट्रैक पर अयान, खरं तर ही स्पर्धा पाहिली ना तर पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पुढे येत असताना आपण 4 नावं नेहमीच पाहिलेली आहेत. विनायकजी दीक्षित साहेब, सिद्धेजी सेठ साहेब असतील, मंगेजी बेलोसे साहेब आणि तथा आदरणीय संदीपजी कदम सर यांच्या मैत्री देखील तितकीशी घट्ट आपण नेहमीच पाहिलेली आहे. आणि स्पर्धा पुढे येत असताना आपण नेहमी पाहतो विनायकजी दीक्षित साहेब असतील, सिद्धेजी सेठ साहेब असतील, मंगेजी बेलोसे साहेब असतील, संदीपजी कदम साहेब असतील आणि या चारही जणांनी सातत्याने मेहनत घेऊन या स्पर्धा मोठी केलेली आपण पाहतो. आणि म्हणून यांच्या मैत्रीच्या जर आपण पाहिलं तर सप्ताही सातत्याने या पोलादपूर नगरीमध्ये खेळल्या जातात. या एकीचं बळ आहे आणि त्याच वेळेला हे फळ मिळतं आहे. यही तो टूर्नामेंट की सही मायनों में पहचान है. खास करके आपल्या तळागाळातल्या खेळाडूंना एक संधी देण्यात यावी आणि याच्यासाठी अधुनातन प्रयत्न करत असताना आपण कुठे कमी पडायचं नाही. आणि आज पोलादपूर तालुका प्रीमियर लीग च्या वतीने ही आयोजित केलेली स्पर्धा. आजची ही रात्र बघूया कोणाच्या नावावरती होणार. या पद्धतीने ह्याच्या आधीचं आम्ही जे ग्रुप पाहिलं होतं ज्याच्यामध्ये 2 संघाने बाजी मारली आणि टॉप 12 मध्ये आपली जागा बनवली. या सामन्यामध्ये बघूया ज्या पद्धतीने गोलंदाजीवरती आलेला आहे अय्यान तारलेकर. ऑलराऊंडर आहे, परंतु याच अय्यान तारलेकरला मी वावेची तोप असं म्हटलं होतं. सवाद की तोप असं म्हटलं होतं. सवाद की तोप इस वक्त बॉलिंग ट्रैक पर है. आइए देखते हैं कैसी बॉलिंग पेश करेंगे. एक तो विकेट उन्होंने हासिल कर दिया, निनाद को गोल्डन डक का शिकार बना लिया. बहरहाल इस वक्त फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर अगली गेंद लेकर ओवर द विकेट. हो इस बार देखिए गेंद को सम्मानपूर्वक खेलना पसंद किया, क्योंकि गेंद जो थी ये इनके तरकश के तीर में से निकला हुआ पहला तीर था. इससे पहले वाली उन्होंने गेंद फेंकी थी, अहम एक्शन था और गेंद को खंदे के जोर से फेंका था. विकेट के बाउंस पर ट्रस्ट करते हुए बैटिंग भी अच्छी की जा सकती है और बॉलिंग भी अच्छी की जा सकती है. इस वक्त फिर एक बार बॉलर ओवर द विकेट. और इस बार देखिए अय्यन की इस वाली गेंद पर बैक फुट पर जाकर हैमर किया, रनआउट का मौका और बाल बच गए. बहुत ही करीबी मामला था, लेकिन यहाँ पर बैट्समैन बच गए. फील्डर वहाँ पर मौजूद थे, अच्छी फील्डिंग करते हुए नजर आए एक्स्ट्रा कवर में. इस वक्त अच्छी बॉलिंग पेश कर रहे दादा एंड कंपनी. इस टीम का एक अलग ही रुतबा है, क्योंकि वावे से निकलकर ये टीम जिस तरीके से आज यहाँ पर पहुँच गई है और पिछले साल की चैंपियन बनने वाली टीम यही वो टीम है. इस वक्त देखा जाए तो उनका मुकाबला संतोषवीर वॉरियर्स के सामने हो रहा है और ये ग्रुप का ये दोनों का पहला मैच है. आइए देखते हैं कैसा मैच रंगेगा. पहिल्या षटकाचं खेळ मैदानात चालू आहे. पहिल्या षटकामध्ये पाहायला गेलं तर पहिल्या सत्रात आतापर्यंतचे चेंडू हाताळले गेलेत 3 धावा झालेत, फक्त एक गडी बाद. हो रफ्तार का सौदागर, क्या बॉलिंग ट्रैक पर बॉलिंग कर रहे हैं. तेज तर्रार बॉलिंग करना इनका पेशा है और क्यों इस खिलाड़ी को सवाद का यस तोप कहा जाता है, इसीलिए तो मैंने इस खिलाड़ी को बुलिंदा माना था. इस वक्त मेरे दोस्त वावे के सैफुल्ला भी मैच को एंजॉय कर रहे हैं. इस बार देखिए फुल टॉस गेंद थी, गेंद को दिशा देने का काम किया और गेंद को सीधा खेल दिया लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन, शानदार बाउंड्री. देखा जाए तो पहला ओवर चल रहा है और पहली ओवर में इस वक्त मैदान के अंदर 5 बॉल 5 रन 1 विकेट. एक तरफ देखा जाए तो अय्यान जो एक अच्छा बॉलर है,
विकेट टेकर ऑप्शन है और उसी के खिलाफ धुआंधार बैटिंग। यस फिर एक बार देखिए ऑन साइड में खेला है, मिड विकेट पर खिलाड़ी है। देखते देखते पहला ओवर यहाँ पर ख़त्म हो गया और पहली ओवर में गेंदबाज ने रन सिर्फ 6 रन खर्च किए। एक सफलता हासिल हुई है, नाम है अयान तारलेकर द विकेट टेकर। चला फास्ट गया पाहिला गेलात तर पहिल्या सत्रामध्ये हा खेळ मैदानात तुम्ही बघताय। पहिल्या षटकाचं इथे षटक समाप्त झाल्यानंतर धावा झालेत फक्त 6, एक गडी बाद। लकी ड्रॉचं कुपनचं काउंटर आपण पाहत आहोत। या लकी ड्रॉच्या कुपनच्या काउंटरसाठी आपण जाऊन तिथून मोफत आपण लकी ड्रॉचं कुपन घेऊ शकता। तिथे तुम्हाला एक स्कूटी मिळेल, त्याच वेळेला एक रेफ्रिजरेटर तुम्हाला मिळू शकतो, LED TV। अगदी मोफत कुपन घ्या आणि 50 पारितोषिके जिंकण्याची एक सर्वाधिक मोठी सुवर्ण संधी या स्पर्धेने आणि सिद्धेश युवा मंचने दिलेली आहे। त्यामुळे एक काउंटर तुम्ही पाहताय, त्या काउंटरवरून आपल्या नावाची नोंदणी करा। एका व्यक्तीला एकच चिठ्ठी मिळेल, एकच कुपन मिळणार आहे। गौरवजी मोरे साहेब उद्योजक काटेडईचे सरपंच ज्यांचे आगमन झालेलं आपण पाहत आहोत। साहेब आपलंही हार्दिक स्वागत। यस ठीक, बढ़ते मैच की ओर। कृष्णाजी मोरे साहेब तथा ढवळे विभागातील संपूर्ण ग्रामस्थ चम्रगड वॉरियर्सचे संपूर्ण मान्यवर आज उपस्थित होत असताना मला मिळत आहेत। साहेब आपल्याला विनंती असेल या व्यासपीठावरती आपलंही हार्दिक स्वागत। चलिए दोस्तों मैच की ओर रुक करते हैं, जहां पर आप देख सकते हैं इस वक्त मैदान का हाल ये है कि रन संख्या 7 रन। यस MS धोनी यांचा जर्सी नंबर 7। आठवड्यामध्ये वार असतात 7, जगामध्ये आश्चर्य देखील आहेत 7, जगामध्ये खंड आहेत 7, लग्नामध्ये फेरे घेतले जातात 7 आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंची या आयोजकांना भेटलेली 7। म्हणूनच काय होते ही स्पर्धा यशस्वी आणि यशस्वी फटका आलेला आहे। पंचांचा इशारा आलाय, 4 धावा, 1 बॉम्ब स्कोर। बघू शकाल रिप्लेमध्ये ज्या पद्धतीने एक्झिक्यूट केलं होतं, बॅकफूटवरती गेले आणि ज्या पद्धतीने वेट ट्रान्सफर केलं, पिकअप स्ट्रोक होतं आणि पुलचा फटका, पुल पॉवरफुल झाला, सक्सेसफुल झाला। नाव आहे केतन पवार चा पावर। देखिए जिसने विकेट को बनाया उसको विकेट का अंदाजा है, यही वो बल्लेबाज है जिसने इस विकेट को बनाया है। इस वक्त मैदान के अंदर बैटिंग कर रहा है, सामने वावे एक्सप्रेस अरमान की इस वाली गेंद पर अंपायर जी हमारी तरफ मुड़ते हुए बता रहे हैं इट इज वाइड बॉल। ये गेंद बाहर निकल गई। देखा जाए तो इस वक्त केतन पवार का जिस तरीके से उनका जो स्वभाव है, उनका वो स्वाभाविक गेम खेलने के लिए तैयार है और वही नज़ारा पेश आ रहा है। रुकिए अभी भी नितेश का जाना बाकी है। यस मेरे हाल आइए जाते हैं मैच की ओर। कमाल की गेंदबाजी इस वक्त महाराष्ट्र पुलिस है और मेरे अच्छे दोस्त भी है जो इस वक्त बाहर से मैच को देख रहे हैं। स्कोर की बात करें तो स्कोर इस समय 12 रन। अगली गेंद इस मर्तबा आगे रखी हुई गेंद थी, लॉफ्टेड ऑन ड्राइव था। 2 खिलाड़ी है वहां पर, फील्डिंग के लिए आए, गेंद को कलेक्ट किया, उड़ाया, तब तक 2 रन पूरे कर दिए। केतन का आज स्वभाव ऐसा नजर आ रहा है कि बल्लेबाज रुकेगा नहीं, क्योंकि ये उसी तलाश में था कि कब मैं टीम के लिए बैटिंग के लिए जाऊंगा और क्यों मुझे यहाँ पर मौका मिला है। जिस खिलाड़ी ने इस पूरे विकेट को बनाया, एक से बढ़कर एक खिलाड़ियों ने यहाँ पर अर्धशतक जड़ा, एक से बढ़कर एक अच्छे बॉलर ने अच्छी बॉलिंग की, इसके पीछे की वजह है केतन। इस बार देखिए केतन ने हेलीकॉप्टर, लेकिन सीधा लैंड हो गया फील्डर के हाथ में। केतन की पारी समाप्त। यहाँ पर गेंदबाज ने की है वापसी और अरमान को मिल चुका ही है विकेट, केतन का सबसे बड़ा विकेट। ठीक या ठिकाणी संपूर्ण चंद्रगड वॉरियर्स ढवळ्याचे सर्व ग्रामस्थ यांचं आगमन होतंय। कृष्णा मोरे साहेब आणि सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी
सुमित मोरे यांचे वडील हे देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत आणि मंगेशजी बेलोसे साहेब आणि सिद्धेश शेठ साहेब आपण या व्यासपीठावरती संपूर्ण चंद्रगड वॉरियर्स ढवळेचे सर्व ग्रामस्थ विनायकजी दीक्षित साहेब आपण देखील या ठिकाणी यायचे मंगेशजी बेलोसे साहेब विनायकजी दीक्षित साहेब या विनायकजी दीक्षित साहेब या आपण सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित झालंय ज्या व्यासपीठावरती आपण साना बनवा महादेवजी मोरे साहेब उपस्थित आहेत अभिषेक मोरे साहेब हे देखील या ठिकाणी आलेत घाटकोपरचे अभिजित मोरे नामदेव मोरे निवृत्ती मोरे यांना आपण सर्व पाहतोय आणि लवकरच आता पुढच्या 8 आणि 9 आणि 10 ला मुंबईमध्ये मोठी स्पर्धा येते चंद्रगड चषक आणि चंद्रगड वॉरियर्स ढवळे यांच्या माध्यमातून जे व्यासपीठावरती आपण सामना बनावा सर्वांचं हार्दिक स्वागत यस अब आए हैं बल्लेबाजी के लिए केतन पवार के मेरे ख्याल से छोटे भाई किरण पवार। आइए देखते हैं ये जो पवार की जो पावर है वो कामयाब हो पाता है या नहीं। अभी अभी जिस तरीके से सर ने कहा था कि आए हुए हमारे डिग्निटरीज का हम स्वागत करते हैं। 2 ओवर के बाद सर स्कोर हुआ है 15 रन 2 विकेटें 9 रन का ओवर रहा। क्या बॉलिंग पेश की है बॉलर ने अरमान ने। जिस तरीके से मैं फिर एक बार शुक्रिया अदा करता हूँ इस पूरे टूर्नामेंट के लिए। इस वक्त देख रहे हैं यस आप देख सकते हैं यंगस्टर पोलादपुर के अध्यक्ष श्री मंगेश दादा भेलोसे स्क्रीनवरती आपण विनायकजी दीक्षित साहेब आणि मंगेशजी बेलोसे साहेब ज्या वेळेला मंगेशजी बेलोसे साहेब पोलादपूरमध्ये येतात त्यावेळेला पहिल्यांदा भेट होते ती विनायकजी दीक्षित साहेब यांची कारण अगदी जीवलग मित्र हे दोन आपण स्क्रीनवरती आणि संघ जो मात्र SKMB दाखल झाला आहे सुपर 12 मध्ये। नो डाउट ये इन लोगों की मेहनत है लेकिन आज इन खिलाड़ियों को और सर मौका मिला है। आइए देखते हैं खिलाड़ी कैसा इसका फ़ायदा उठाते हैं। और आप देख सकते हैं साइड एंगल कैमरामैन के रूप में इस वक्त जयेश भोसले सर वो जिम्मा संभाल रहे हैं। क्या बात है जो महाराष्ट्र का एक सबसे बेहतरीन माय बोली मराठी में कमेंटेटर इस वक्त कैमरामैन में रूप में रोल अदा कर रहे हैं। चलिए मैच के ऊपर चर्चा करेंगे। बॉलिंग ट्रैक पर इस वक्त वही बॉलर जिन्होंने पहला ओवर किया था नाम है अयान आए हैं बॉलिंग पर। अय्यन की तेज तर्रार गेंद लेकिन विकेट कीपर भी बीट हो गए। गेंद निकल गई गोली की तरह लॉन्ग स्टॉप बाउंड्री लाइन के बाहर 4 रनों के लिए मस्ट नीडेड बाउंड्री। ये लकी बाउंड्री आई है किस्मत का चौका। ये देखिए रिप्ले में साफ दिखाया जा रहा है जिस तरीके से बॉलिंग ट्रैक पर अय्यान तार लेकर आए थे जो देखा जाए तो सवाद की तोप जिसे मैंने नाम दिया था बहुत ही बेहतरीन खिलाड़ी है। बैटिंग बॉलिंग दोनों क्षेत्रों में बहुत अच्छा खेल पेश करते हैं लेकिन यहाँ पर कुछ भी करके रन आ रहे हैं ये बड़ी बात है। यस आपण स्क्रीनवरती पाहायला मिळत आहे संपूर्ण चंद्रगड वॉरियर्स ढवळे चे ग्रामस्थ या ठिकाणी व्यासपीठावरती विकास शेठ गोगावले पुरस्कृत असणारी ही PTPL आणि त्यामध्ये चंद्रगड वॉरियर्स ढवळेचा संपूर्ण संघ सर्व 9 आणि 10 टीम त्या दिवशी स्पर्धा आहे चंद्रगड चषक आणि त्याच्या इन्व्हिटेशन देण्यासाठी उपस्थित झालेत आणि त्याची बुकिंग देखील लवकर होईल। सर्वांचं हार्दिक स्वागत पुन्हा एकदा थँक्यू। नक्कीच पवार सर या तर नक्कीच सर्वांचा एक सर्व ग्रामस्थ मंडळाचा एक सन्मान मी मंगेशी बेलोसे साहेब आणि विनायकजी दीक्षित आपल्याला विनंती करेल आपले शुभ हस्ते आपण सर्व ग्रामस्थ मंडळ सिद्धेश शेठ साहेब अनिरुद्ध भोसले या मुस्तक भाई मुजावर या आपण देखील या संपूर्ण खाली या या सर्व ग्रामस्थ मंडळ उपस्थित राहणे आपल्या शुभ हस्ते चंद्रगड वॉरियर्स ढवळे किशोर मोरे यांना देखील आम्ही सातत्याने पाहतो या ग्रामस्थ मंडळामध्ये आणि कृष्णा मोरे हे दोन व्यक्ती चंद्रगड वॉरियर्स ढवळेसाठी नेहमी धावपळ असते जे कृष्णा मोरे आणि किशोर मोरे KTM आणि सर्व ग्रामस्थ मंडळ या ठिकाणी उपस्थित झाले बऱ्याच मोठ्या संख्येने संदीपजी कदम सर यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा खेळली जाते आणि या स्पर्धेचे जनक सिद्धेश शेठ साहेब विनायकजी दीक्षित मंगेशजी बेलोसे संदीप कदम आणि संपूर्ण यंगस्टार परिवार आणि संपूर्ण सिद्धेश शेठ युवा मंच यांच्या माध्यमातून ही स्पर्धा DRS चला चेक करा पंच सर्वांना आपण दाखवतो इथं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। छत्रपती शिवाजी महाराज की
जय भवानी, जय PTPL. चला धन्यवाद. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. आपण पाहिलात मंचावरती आलेल्या पाहुण्यांचं यथोचित मान सन्मान केलं गेलं. आता आपण मैदानात मॅचकडे वळूया, जिथे पंचांचा इशारा आला वन बॉम्बचा. मॅचकडे धावा झालेत आतापर्यंतचे 21, 2 गडी बाद. तिसरं षटक मार्गस्तर आहे आणि 2 चेंडू येणं बाकी. परंतु बॅटिंगसाठी आता किरण, महत्वाची गोष्ट ही आहे की किरण आहे, वो है, किरण है. इस बार देखिए किरण ने उठाकर खेला, आगे रखी हुई गेंद थी, लॉफ्टेड कवर ड्राइव है, फील्डर को गेंद चकमा देकर निकल जा रही थी. आउटफील्ड बहुत तेज है, देखते ही देखते 2 रन की चोरी हो गई मैदान के अंदर. काय धावाधाव मैदानात चालू है. रनों के लिए बल्लेबाज हिरन बन गए और रनों की रन संख्या को बढ़ा दिया 23 रन पर. आज इस महफिल को, आज इस टूर्नामेंट को देखकर मैं अद्भुत हूँ कि इस तरीके का टूर्नामेंट, जिस तरीके से पोलादपुर ग्रामीण क्रिकेट के खिलाड़ियों के लिए एक बहुत ही बेहतरीन स्टेज. फिर एक मरतबा अयान ओवर द विकेट. और इस बार देखिए बैट का निचला हिस्सा लगा था, लेकिन इस वक्त देखिए जो 40+ के जो 2 खिलाड़ी है वो विकेट के पीछे है. एक फ्लाइंग स्लिप की दिशा में है और एक शॉर्ट फाइड लेग पर. चेक. तर सन्माननीय विराजजी दरेकर साहेब यांचं देखील आगमन होत आहे. साहेब आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. विराजजी दरेकर साहेब या आपलं हार्दिक स्वागत. येस कॉम्बॉक्स. यस, इस वक्त टीम का स्कोर है, अगर मैं बताते चलूँ तो 3 ओवर के ख़त्म होने के बाद रन संख्या कुल हुई है 24 रन, 2 विकेटों का नुकसान. बची हुई 3 ओवर में कहाँ तक रनों की बाजी मारेंगे, ये देखने लायक मंजर रहेगा. लेकिन इस वक्त मैं अगर बॉलर की तारीफ करूं तो ये अपनी बात सही है कि दादा एंड कंपनी, ये जो टीम है पिछले साल की जो चैंपियन थी, 3 ओवर में 24 रन दे दिए हैं. उसी तरीके का अंदाज पेश करती भी तमाम देखने वालों का मैं अभिनंदन करता हूं कि इस टूर्नामेंट के अंदर आज जिस तरीके से आधी रात हो चुकी है, काफ़ी हद तक दर्शक इस वक्त मैच का आनंद ले रहे हैं, क्योंकि ये टूर्नामेंट आन बान शान है, पोलादपुर की जान है. और आज इस टूर्नामेंट के अंदर हर कोई इस बात की गवाही दे रहा है की हम इस टूर्नामेंट के अंदर या स्पर्धेचे साक्षीदार होणार आहोत. आणि ह्याच्यासाठी तर अतोनात प्रयत्न केलेत. आपण बघू शकाल साइड एंगल कॅमेरामॅनच्या रूपात यस जयेश भोसले सर आपण बघू शकाल कॅमेरामॅन वर्क करतायत आणि प्रेक्षकांना दाखवतायत. बघा प्रेक्षक क्रिकेटचं वेड आणि पाहिलं गेलं तर हे क्रिकेटवरती प्रचंड प्रेम ठेवणारे जे प्रेक्षक असतात ना, ते आज या संपूर्ण स्पर्धेचा आनंद घेत आहेत. स्टँडमध्ये आपण पाहू शकाल प्रत्येक स्टँडला नाव दिलेलं आहे. ज्या पद्धतीने या संपूर्ण स्पर्धेमध्ये आम्हाला ज्या लोकांनी ज्या व्यक्तिमत्वाने आम्हाला सहकार्य केलं आहे, सपोर्ट केलं आहे, त्यांच्याबद्दल जेवढं म्हणू तेवढं कमी आहे. परंतु आता आपण मॅचकडे पाहायला गेलात तर एकूण धावा झाले 24, 2 गडी बाद, 3 षटक समाप्त झालेले आहेत. आता उर्वरित 18 चेंडू आहेत. या 18 चेंडूमध्ये एखादी जर एक चांगलं टार्गेट ठेवायचं आहे तर किमान इथून 40 धावा करणं गरजेचं आहे, कारण की समोरचा जो संघ आहे त्या संघाकडे बॅटिंग ही तेवढीच चांगली आहे. आणि आता 40+ एक लेजेंडरी बॉलर बॉलिंग ट्रॅकवरती आलेला आहे. इंतिखाब पाहिला गेला तर इंतिखाब नाडकर, अनेक वर्ष क्रिकेटवरती ज्यांनी आपल्या नावाचा डंका वाजवला असा हा संघाचा कर्णधार, संघाचा तारणहार, नाव आहे इंतिखाब नाडकर. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल ऑफस्टंपच्या खूपच बाहेर. पंचांचा इशारा येतोय वाईडचा. आउटसाइड द ऑफस्टंपच्या पद्धतीचा हा चेंडू होता. वळण देणारे चेंडू टाकण्यासाठी ओळखला जातो इंतिखाब नाडकर. लेकिन मैं बॉलर को भी कम नहीं आंक सकता और बैट्समैन को भी कम नहीं आंक सकता. बैट्समैन भी बहुत ही कमाल के हैं. इस वक्त जयेश भोसले सर कैमरामैन के रूप में व्यस्त है. ओ हो, वाह व्हाट अ बॉल. इंतिखाब के तरकश के तीर में से निकला हुआ पहला तीर. गेंद पड़ने के बाद घूम रही है, बल्लेबाज के दिमाग में मुंगिया ला रही है और गेंद पर कोई रन नहीं आ रहा है. क्या गेंदबाजी पेश की जा रही है. फिर एक बार स्लो ओवर 1 लेग कटर. वाह भाई वाह. और एक उनके तरकश के तीर में से निकला हुआ ये तीर. लगातार गेंदबाज बल्लेबाज के ऊपर हावी हो रहे हैं.
हर गेंद चौका नहीं होता, हर गेंद सिक्सर नहीं होता। गेंद को सोच समझकर खेलना बहुत ज़रूरी है। 25 रन 2 विकेटें और 2 गेंदे हो चुके हैं। इंतखाब है बॉलिंग ट्रैक पर 40 प्लस का बेहतरीन खिलाड़ी जिसकी डिमांड पूरे रायगढ़ में है। इस बार देखिए आगे रखी हुई गेंद थी, हेलीकॉप्टर ड्राइव किया है, लॉन्ग ऑन पर खिलाड़ी है, 1 रन बना, दूसरे की ख्वाहिश थी लेकिन बढ़ते हुए कदम को रोक दिया और 1 ही रन बना। अब यहाँ से कहाँ ना कहाँ तन्मय सर, यहाँ से कहाँ ना कहाँ साझेदारी पनपनी ज़रूरी है। रातों रात कोई सफलता हासिल नहीं करता। एप्पल को सफलता हासिल करने के लिए 42 साल लगे, अमेजोन को सफलता हासिल करने के लिए 28 साल लगे, फेसबुक को सफलता हासिल करने के लिए 18 साल लगे और विराट कोहली को आरसीबी का चैंपियन बनना आईपीएल में भी 18 साल लगे। क्या रातों रात कोई सफलता हासिल करेगा? नहीं। यहाँ पर सूझ समझ कर खेलना होगा। अच्छी गेंदों का मिश्रण हो रहा है, वाह भाई वाह। कभी पीछे से गेंद डाल रहे हैं, कभी लेग कटर डाल रहे हैं और देखते ही देखते रनों की मैदान के अंदर चोरी हो चुकी है। क्या बैटिंग चल रही है, देखिए साझेदारी निभानी जरूरी है। पलक झपकते ही रन को पूरा किया। इस वक्त टीम का स्कोर धीरे धीरे बढ़ता हुआ 28 रन पर, धाव संख्या 28 झालेली आहे। एकूण 28 धावा, परंतु सामना यस सर एकच धाव। ओके किरण आहे ते स्ट्राइक वरती, किरणला खेळावा लागेल। किरणकडे गुणवत्ता आहे, चांगल्या बाजूने चांगली फटकेबाजी करण्यासाठी ओळखला जातो। हो यावेळी स्विच हिटचा मारा परंतु नाही भेटणार। पंचांकडे अपील केली, पंचांनी ते अपील फेटाळलेली आहे। पाहिला गेलं तर धावांसाठी प्रयत्न चालू आहेत, प्रयत्न करायला हवेत। प्रयत्न केला तरच यशस्वी व्हाल आणि क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही। 27 धावा झाले, 2 गडी बाद। शेवटचा बॉल आहे चौथ्या षटकातला, चौथी ओवर की लास्ट बॉल। आइए देखते हैं क्या बड़ा हिट आएगा। इस बार बैकफुट पर गए हैं, टाइमिंग ठीक से जुड़ा नहीं लेकिन फिर भी गेंद हवा में। फील्डर जब तो वहां पर पहुंचे, वाह व्हाट अ कैच। साहिल थे वहां पर दौड़ते हुए आए। यहाँ पर आप देख सकते हैं रिप्ले में कितना बेहतरीन कैच लिया था उन्होंने। ये कैच बिल्कुल आसान नहीं होता। अंडर फ्लडलाइट्स के दुधिया रोशनी में इस तरीके के कैचेस कभी आसान नहीं होते। एक समय के लिए लगा कैच हाथ से छूट जाएगा लेकिन बहुत ही अच्छा कैच पकड़ा। देखिए 9 और 10 को एक बेहतरीन टूर्नामेंट मुंबई जैसे इलाके में होने जा रही है। एक बेहतरीन टूर्नामेंट में अगर आपको रजिस्टर करना है तो अभी जाके बुक कर लिए। इस वक्त टीम का स्कोर है 4 ओवर के बाद 27 रन। पूरा ग्रुप वहाँ पर मौजूद है वीआईपी डाइस पर और ये पूरे टूर्नामेंट का आनंद ले रहा है। तो आप सभी का स्वागत है। एक अच्छी टूर्नामेंट है और एक बेहतरीन टूर्नामेंट में आप सभी का स्वागत। देखा जाए तो आज आमाद की कमी नज़र आ रही है, जो सवाद एक्सप्रेस के नाम से वावे एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं। लेकिन इस वक्त मैदान के अंदर क्या कुछ चल रहा है, क्या बॉलिंग अटैक है। जिस तरीके से बल्लेबाजों को पूरी तरीके से जकड़े रखा है, रन बनाने नहीं दिए हैं। और अब आए हैं बैटिंग के लिए अजीत कदम। अजीत कदम ये एक पावर हिटर माना जाता है। देखा जाए तो टीम के लिए एक अच्छी पारी खेलने के लिए जाना जाता है। क्या अजीत कदम अपनी टीम के लिए रन बनाने में कामयाब होगा? और बॉलिंग ट्रैक पर इस वक्त प्रणय। चला नेक्स्ट मॅचचा आपण टॉस करणार आहोत। KNCC रायगड वॉरियर्स रायगड बॉर्डर पळशील त्याच्या अगेन्स्ट दर्पण 11 पोलादपूर। चला नेक्स्ट चला मॅच चला फास्ट गया पुढे मॅचकडे। बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहू शकाल प्रणय आलेले आहेत। पहिला बॉल, प्रणयच्या पहिल्याच बॉलवरती फलंदाज बीट होत आहेत। काय चेंडू हाताळतायत पहा। पडल्यानंतर वळण घेणारा हा चेंडू फलंदाजाला बॅकफूटवरती ढकलून टाकलाय आणि धावा कुठेतरी होत नाहीयेत। याचं कारण आहे अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आणि फलंदाजाला धावांपासून वंचित ठेवणं। चांगली गोलंदाजी होते। ही विकेट फक्त बॅटिंगसाठी नव्हे तर गोलंदाजीसाठी सुद्धा पोषक आहे। यावेळी चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ड्राईव्ह केलेला आहे। लॉग ऑफ रिझनमध्ये एक धाव आलेली आहे। या एका धावाने संघाची वाढती धावसंख्या हळूहळू आता जाऊन पोहोचते 28 वरती। 28 धावा आपण पाहू शकाल मुख्य स्क्रीनवरती।
या संपूर्ण स्पर्धेमध्ये पाहायला गेलं तर खेळाडूंना एक सुवर्ण संधी, आपल्या तळागाळातल्या खेळाडूंना संधी देण्याचं काम ज्या पद्धतीने नेहमी संदीप कदम सर करत असतात आणि आज त्याच खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म या संपूर्ण स्पर्धेमध्ये. परंतु धावा अजूनपर्यंत वेगाने वाढलेले नाही आहेत, वाढवावे लागतील. यावेळी ड्राईव्ह केलंय, लॉंग ऑफ रिझनमध्ये क्षेत्ररक्षक निवडलं, चांगलं क्षेत्ररक्षण. पाहिलं गेलं तर थ्रो थोडासा वाईड होतो, वेगाने होतं, वाईड थ्रो होता, लांब केलेला थ्रो यष्ट्यांपासनं. अथर्व होते तिथे. ओहो, फॉलिंग स्वीप लावायचा प्रयत्न, परंतु काय गोलंदाजी आहे, वा भाई वा, काय प्रणयची बॉलिंग होते. अक्षरशः फलंदाजाला जकडून ठेवलंय, पकडून ठेवलंय, समजतच नाहीये कुठे चेंडू खेळायचं आणि कसं खेळायचं. पाहिलं गेलं तर जे नाणेफेक जिंकल्यानंतर निर्णय घेतला होता ते अगदी योग्य आहे असं दिसून आलेलं आहे आतापर्यंतची गोलंदाजीवरून. पुढचा बॉल, यावेळी फटका, खडे खडे खेळायचा प्रयत्न, जागेवर न खेळायच्या नादामध्ये त्या चेंडूपर्यंत पोहोचू शकलेले नाही आहेत आणि लॉंग ऑफ रिझनमध्ये फलंदाज झेलबाद होत आहेत. बालकृष्ण यांचा विकेट गेलेला आहे, आपण पाहू शकाल. ऑप्शनच्या बाहेर ठेवलेला चेंडू फलंदाजाने जागेवरूनच लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह खेळायचा प्रयत्न केला, परंतु तिथे क्षेत्ररक्षक निवडलं होतं लॉंग ऑफचा. डीप मिड ऑफ मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण, फलंदाज कॅच आउटच्या रूपात बाद. आता नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. बंटी चेक. राज मुद्रा हॉटेलचे सर्वे सर्वा संचीजी मोरे साहेब यांचंही आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. साहेब, आपलंही हार्दिक स्वागत. KNCC रायगड बॉर्डर पळचील संघ आणि राज दर्पण 11 पोलादपूर, तयार रहा नेक्स्ट मैच. यस सर, मैच कडे अपन जाऊया. इस बार देखिए अच्छी गेंद, लगातार अच्छी गेंदों का मिश्रण बल्लेबाज से कुछ हद तक दूर रखा और देखते देखते यहाँ पर ओवर खत्म हो चुके हैं, 5 ओवर खत्म हो चुके हैं. चला फास्ट गया. याच्यानंतर आणखीन एक महत्त्वाचा सामना, महत्त्वाची मॅच, महत्त्वाचे 2 संघ खेळताना दिसणार आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होईल, तर टॉससाठी दोन्ही संघ तयार राहायचे. धावा झालेत आतापर्यंतचे 5 षटक समाप्त झाल्यानंतर 29 धावा, 4 गडी बाद. काय गोलंदाजी केली आहे सगळ्याच गोलंदाजाने. फलंदाजाला अक्षरशः फलंदाजी विसरून टाकलेली आहे. चांगली गोलंदाजी आणि पहा, पहिल्या ओव्हरमध्ये 6 धावा खर्च केलेला अय्यान, त्याच्यानंतर अरमानची गोलंदाजी 9 धावा, त्याच्यानंतर पाहिला गेला तर परत अय्यान आले, त्यांनी 9 धावा खर्च केले. मग इंतिकाब आले, 3 षटकाचा ओव्हर, 3 धावांचा ओव्हर, 1 गडी बाद केलं. आणि प्रणय ज्याने आत्ताच फक्त आणि फक्त 2 धावांचं षटक हाताळलं आणि 1 गडी बाद केलं. वा, हे तर आहे तर मित्रांनो कल्पेशभाई पोलादपूर तालुका प्रीमियर लीगची खरी मजा. यासाठी तर प्रयत्न होतं सगळ्याच आयोजकांचं. चलिए अब फिर एक बार बॉलिंग ट्रैक पर आखिरी ओवर फेंकने के लिए आए हैं 40+ लेजेंड खिलाड़ी है जिनके नाम बहुत सारे रिकॉर्ड है. इंतिकाब, आइए देखते हैं, लास्ट ओवर उनके हाथ में है. इस ओवर में क्या बल्लेबाज आक्रमण करेंगे, करना जरूरी है. खेळावा लागेल यावेळी. इम्प्रोवाइज पद्धतीचा फटका, हुक शॉट खेळलाय, फाईन लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतायत, चेंडूला अडवण्यासाठी प्रयत्न करतायत. फेक केली तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केले आणि या 2 धावाने संघाची वाढती धावसंख्या हळूहळू वाढते. 31 वरती 31 रन हो चुके हैं. स्ट्राइक वरती डाव्या हाताचा हा फलंदाज आपण पाहू शकाल अजित. या ओव्हरमध्ये जर एखादी चांगली बॅटिंग केली, गोलंदाज जेवढा मोठा असतो तेवढाच फलंदाज प्रयत्न मोठे करतो आणि तशाच मोठे फटके येणं गरजेचे आहेत, कारण की पहिल्या सत्रामध्ये अजूनपर्यंत धावा आलेले नाही आहेत. धावा बनवण्यासाठी खेळावं लागेल चांगलं. हो, यावेळी या चेंडूला सोडून दिलंय, जाऊन दिलंय. बघूया काय पंच इशारा देत आहेत. यस, डॉट बॉल, यश त्यांच्या वरून चेंडून गेलेला आहे. अगदी योग्य निर्णय. पंचांच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर खूप चांगला अनुभव आहे पंचांना. ओहो, यावेळी पहा काय गोलंदाजी करतायत इंतिकाब. राऊंड द विकेटने बॉलिंग करताना डाव्या हाताच्या फलंदाजासाठी टाकलेला लेग कटर, नॅचरल ऑफ ब्रेक, हा फलंदाजासाठी कुठेतरी
विचारात पडतोय त्यांना कसं खेळायचं. चांगली गोलंदाजी. हो यावेळी फटका फसलाय, फटका हवेत आहे आणि इथे फलंदाज बाद होणार. एकाच्या मागे एक मात्र लाईन लागलेली आहे. अथर्वला सांगितलं अय्यांने मला घेऊ द्या कॅच. वाह. राजमुद्रा हॉटेलचे सर्वेसर्वा आदरणीय संकेजी मोरे साहेब, बंटीभाई यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हावं. आपले हार्दिक स्वागत. शेवटचे 2 चेंडू शिल्लक आहेत. पहिला सत्र मैदानात चालू आहे. आतापर्यंतचे धावांचा जर विचार केला तर धावा झालेल्या आहेत फक्त आणि फक्त 31 धावा. चांगली गोलंदाजी आणि फलंदाजाला धावा बनवता आलेली नाही आहेत. याचं कारण आहे फलंदाजाला कुठल्याही प्रकारे चान्स न देता चांगली गोलंदाजी करताना दिसून आलेत. यावेळी फटका मारला आहे. फटका याही चेंडूवरती फसलेला आहे आणि फलंदाज याही चेंडूवरती बाद झालेला आहे. सलग 2 बॉल चांगले फेकल्यानंतर इथे गोलंदाज हॅट्रिक वरती आलेला आहे. पाहिला गेला तर या संपूर्ण स्पर्धेची माझ्यामध्ये पहिली हॅट्रिक झाली असावी. आजच्या रात्री ती पहिली हॅट्रिक पाहायला मिळेल का बघण्यासारखं दृश्य आहे. काय गोलंदाजी करतायत. शेवटचं ओव्हर टाकण्यासाठी लेजंडरी प्लेयर आहेत, लेजंडरी खेळाडू आहेत. नाव आहे इंतिकाब नाडकर. अनेक मैदानं यांनी गाजवलेली आहेत. सातत्याने पोलादपूरसाठी क्रिकेट खेळत आलेले आहेत. तालुक्यासाठी खेळलेलं क्रिकेट आणि अनेक वर्ष यांनी क्रिकेटवरती अधिराज्य गाजवलंय. फिरकीचा जादूगार मागच्या वर्षीमध्ये हेच कप्तान होते आणि आता सुद्धा तेच कप्तान आहेत. आणि इथे हॅट्रिकसाठी प्रयत्न चालू होते परंतु स्क्वॅड ड्राईव्हच्या फटक्याच्या माध्यमातून इथे बघता बघता इनिंग संपलेली आहे. आणि पाहायला गेला तर संतोषवीर वॉरियर्स या संघाने पहिल्या सत्रामध्ये 6 षटकामध्ये 32 धावा बनवलेल्या आहेत. तर 33 धावांचं एक छोटंसं टार्गेट दिसून येतोय. 36 बॉल आणि 33 धावा. बघूया दादा अँड कंपनी वावे संघ कशा प्रकारे हे 33 धावा पूर्ण करेल. परंतु आज मला इथे कॉमेंट्री करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सिद्धेश शेट युवा मंच आणि त्याचबरोबर यंगस्टर पोलादपूर आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीने पोलादपूरचं क्रिकेट पुढे घेऊन जाण्याचं जर कुणी काम केलं तर आपण पाहू शकाल संदीप कदम सर. आणि त्या संदीप कदम सरांनी मला इथे आमंत्रित केलं. मी संपूर्ण पोलादपूर वासियांचा आणि त्याचबरोबर मी संदीप सरांचा मनापासून आभार व्यक्त करतोय की माझ्यासारख्या कॉमेंटेटरला इथे संधी देऊन मला बोलण्याची संधी दिलात. एक चांगलं क्रिकेट, एक उत्तम दर्जाचं क्रिकेट आणि खरोखर पाहिलं गेलं तर सातत्याने पोलादपूरचं नाव हे रायगड आणि रायगडच्या बाहेर पाहिलं गेलं तर नेहमी आपण ऐकत असतो. आणि याही वर्षी पाहिलं गेलं तर बक्षिसांचं वर्षाव आणि पाहिलं गेलं तर एकापेक्षा एक बक्षीस या संपूर्ण स्पर्धेमध्ये. तर मित्रांनो जोडून राहा, क्रिकेटचा आस्वाद घेत राहा. क्रिकेट थांबणार नाही, क्रिकेट चालू राहील. तुम्ही थांबू नका, तुम्ही क्रिकेटचा आस्वाद घ्या. आणि आपण मी इथे थांबतोय. थोड्या वेळातच दुसऱ्या इनिंगमध्ये जशी सुरुवात होईल आपण आवाज ऐकणार आहोत. याच मातीतला एक चांगला आवाज मायबोली मराठीमध्ये पवार सरांचा आवाज आपण ऐकूया. यस, थँक्यू. आपण टॉस करत आहोत. KNCC रायगड बॉर्डर पळशील आणि त्याच्या अगेन्स्ट राज दर्पण 11 पोलादपूर. टॉस करण्यात येईल. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमचे कॅप्टन या सला त्वरित एका बाजूला संघ पाहायला मिळेल तो अर्थात राज दर्पण 11 पोलादपूर. रवींद्र इंगवले चला टॉससाठी या कॅप्टन. चला त्वरित या, आपण टॉस करत आहोत. आदरणीय राजमुद्रा हॉटेलचे सर्वेसर्वा संकेजी मोरे साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. संकेजी मोरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा टॉस करण्यात येईल. KNCC रायगड बॉर्डर पळशील आणि त्याच्या अगेन्स्ट राज दर्पण 11 पोलादपूर आपण टॉस करणार आहोत. या विनंती करतोय मी
अभिजित याला पाहायला मिळाल. अभिजित जाधव अब्बू आणि त्याच्या अगेन्स्ट रवींद्र इंगावले यांना आपण पाहणार आहात. टॉस आपण करतो आहोत. या आपण टॉस करतो आहोत. संगेजी मोरे साहेबांना विनंती करेन या आपण नाणेफेकीचा कौल करूयात. टॉस आपण करतो आहोत. नेक्स्ट मॅच संगेजी मोरे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल आपण करतो आहोत. हेड इज अ कॉल. टेल आला. टॉस इथे जिंकला राज दर्पण 11 या टीमने. धन्यवाद संगेजी मोरे साहेब. आपण व्यासपीठ ग्रहण करावं. या राज दर्पण 11 रवींद्र इंगावले. खरं तर गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव आपल्या पाठीशी आहे. आपली गोलंदाजी आपली फलंदाजी प्रत्येकजण वाट पाहत होतो. तुम्ही किती वाट पाहत होतात PTPLची? सर खरं सांगायचं म्हटलं तर मी खूप 6 महिन्यापासून वाट पाहतो PTPLची की काहीतरी वेगळा परफॉर्मन्स करायचा ह्या उद्देशाने आज मैदानात उतरण्याचा प्रयत्न चालले. संघ कसा बांधलाय? तुम्हाला जे हवे होते ते खेळाडू मिळालेत का? एक चांगली टीम राज दर्पण 11 आम्हाला पाहायला मिळते आहे का? सर संघ तर चांगला बनलेला आहे. आता पाहू. क्रिकेट आहे काय होईल ते. प्रयत्नच राहील आम्हाला विन होण्याचा. यावर्षी आपण पाहिलं तर मैदान बदललेलं आहे. सातत्याने क्रीडांगण बदलत आहे. परंतु कोणते युवा चेहरे आहेत ज्यांच्याकडे तुमचं लक्ष चांगलं राहील? आणि मैदान कसं वाटलं? या आयोजन कसं वाटतंय? सर आयोजन बाबतीत तर बोलणंच नाही आहे. खूप पोलादपूर तालुक्यामधली ही सर्वात मोठी टुर्नामेंट आहे. प्रथमतः मी संदीप सरांचा आभार मानून हे एवढी मोठी टुर्नामेंट आपल्या पोलादपूरमध्ये होत आहे त्याचा मला अभिमान आहे. चला शुभेच्छा असतील तुम्हाला. टॉस जिंकलेला डिसिजन काय करताय? क्षेत्ररक्षण. चला शुभेच्छा आहेत. अबूशी चर्चा करेन. अबू खुल्या गटात क्रिकेट गेले अनेक वर्ष तू खेळतोयस. घाटकोपरला बिलॉंग करत पुजारी टायगर पासूनचा प्रवास आज सातत्याने चांगला पाहायला मिळाला आहे. परंतु तालुक्याचा क्रिकेट सर्वाधिक महत्त्वाचा आहे. PTPL 5व्या पर्वामध्ये आले. उत्कंठा किती होती आणि किती वाट पाहिली होती ॲज अ क्रिकेटर म्हणून तू या स्पर्धेची? PTPLची वाट तर गेले 4-5 महिने आम्ही पाहतच आहे. कारण ऑप्शन होऊन खूप वेळ झालेला आणि आज होईल उद्या होईल या महिन्यात होईल. त्यामुळे आता PTPL आलेली आहे आणि नवीन ग्राउंड आहे. ग्राउंड खूपच छान असं एकदम खेळायला पण आनंदच होईल. आणि आम्ही पण टॉस जिंकलो असतो तर पहिला बॅटिंगच केली असती. त्यांनी टॉस जिंकून आम्हाला बॅटिंगच दिलेली आहे त्यामुळे थोडा आनंदी आहे. किती बनवण्याचा प्रयत्न आहे? काही उद्दिष्ट आहे का मनामध्ये? एक चांगली मॅच पाहायला जातोय का आम्ही? आमचा टार्गेट असेल कमीत कमी 55 to 60 रन करायचा. कारण काल गेल्या 2-3 दिवसापासून बघतो आम्ही चेसिंग थोडी होत नाही आहे. त्यामुळे 55 to 60 आम्ही करायचा प्रयत्न करू. चला शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम टॉस बॉक्स सेंटर इज जिथे राज दर्पण 11 विन द टॉस दे डिसाइडेड टू बॉल फर्स्ट. Yes. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. धन्यवाद. पहिला षटकाराला 33 धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्वाधिक कमी धावसंख्या ह्या स्पर्धेची आणि 33 धावांचा पाठलाग करत असताना पहिला षटकार या ठिकाणी आलाय. आज 350 कुपन लकी ड्रॉ कुपन आपल्या भाग्यवान विजेत्यांनी घेतलेत आणि ते कोण विजेता होणार हे प्रशांतजी अमराळे साहेब, विलासजी इंगवले साहेब आणि आपण पाहिलं तर रुपेशजी भुटाला हे देखील या ठिकाणी आलेत. आपलं हार्दिक स्वागत. मी विनंती करेल आपण व्यासपीठावरती यायचंय. सिद्धेश शेठ साहेब यांच्याशी संपर्क करा. जे आपण व्यासपीठावरती संपर्क करा. प्रशांतजी अमराळे, विलासजी इंगवले साहेब आणि रुपेशजी भुटाला. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आणखीन एक फटका, आणखीन एक बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. आयान तारलेकरच्या बॅटमधून लगातारचा दुसरा सिक्सर. दोन बॉलवरती दोन खणखणीत असे षटकार जे मात्र आयान तारलेकरच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळालेत. त्याच्या जोडीला जर पाहिलं तर दानिश जो पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्क वरती अजित चोरगेला पाहतोय. त्याच्यावरती दोन मोठी आक्रमणं केली आहेत.
पुढचा बॉल अजितचा. 2 बॉलवरती 2 मोठे फटके. आणखीन एक, परंतु हा बॉल विकेट किपरच्या दिशेने जाईल. डॉट बॉल. यशच्या मागे केतन पवार यांना आपण पाहतोय. संतोष वीर किनेश्वर. कमी धावसंख्या या टीमची पाहायला मिळते या मॅच मध्ये, परंतु गोलंदाजी दादा अँड कंपनी वावे संघाची चांगली राहिली आहे. कमी धावसंख्येमध्ये रोखलंय. पहिल्या 2 बॉलवरती 2 षटकार, नंतरचे बॉल जे मात्र डॉट पाहायला मिळालेत. हा देखील बॉल जर पाहिला तर आणखीन एक चेंडू निर्धाव स्वरूपाचा आलाय. डॉट बॉल, परंतु बॅटिंग करणाऱ्या टीमने तिसऱ्या पंचांकडे रेफर केलंय. ओटेक्सचा ऑडिओ नवी मुंबईचा ब्रँड आहे आणि तोच ऑडिओ या स्पर्धेमध्ये लावला गेलाय जी के साऊंड यांच्या माध्यमातून. आकाश जीजे आणि निखिलजी कापडेकर साहेब, पोलादपूर नगरपंचायतीचे नगरसेवक आणि त्यांचा डीजे आकाश. ओटेकचा ऑडिओ नवी मुंबईचा आणि ब्रँड आहे तो या स्पर्धेमध्ये पीटीपीएलच्या स्पर्धेमध्ये वापरला गेला. थँक्यू थँक्यू. चला योग्य बॉल आहे. इट्स अ फेअर डिलिव्हरी. अयान तारलेकर. लगातारचे चेंडू जर पाहिले तर ना तर 2 डॉट आलेत, 2 षटकार आले, 2 डॉट आलेत. संघाची धावसंख्या 12-33चा पाठलाग करायचा आहे. हा सामना आपण पाहतोय. पुढचा सामना KNCC रायगड बॉर्डर पळचील. हा बॉल देखील पुन्हा एकदा उंच आणि तेवढाच लांब देखील. कणकणीत आणखीन एक या षटकामधील तिसरा षटकार ठोकतोय अयान तारलेकर. थँक्यू. विकास शेठ गोगावले साहेब पुरस्कृत असणारी ही पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पर्व 5वा पाहतोय. हा बॉल वेगाने टाकला. हा बॉल बराचसा बाहेर. दडपण आता गोलंदाज अजित वरती पाहायला मिळतंय. काहीशी दुखापत देखील अजितला जाणवते, कारण त्याच्या हाताला दुखापत झाली आहे, तरी देखील या स्पर्धेमध्ये तो दाखल झालाय. हा व्हाईट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. या छत्रपती शिवाजीनगर पोलादपूरचे क्रिकेटचे चाहते यांचं आगमन या ठिकाणी होते. प्रशांतजी आमदार साहेब आणि विलासजी इंगवले आणि रुपेशजी बुताला आपलं हार्दिक स्वागत. हा बॉल जोरात फिरवलेला, परंतु निघून गेला विकेट किपरकडे. षटकाची समाप्ती. पहिलं षटक संपले. धावफलकावरती धावा बनवल्या त्या 19. येणारे बॉल शिल्लक आहेत ते 30 बॉल मध्ये करायचे त्या धावा 14. चला या ठिकाणी आपण जर पाहिलं तर सन्माननीय आदरणीय दमदार आमदार भरतशेठ गोगावले साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त यावर्षी शेतकऱ्यांसाठी 10 टन धान्य मोफत वाटप केले जाणार आहेत आणि त्याची बुकिंग लवकरच होईल. आणि ते धान्य विकास शेठ गोगावले साहेब पोलादपूर बियाणे वाटप केली जाणार आहेत शेतकऱ्यांसाठी. आमचे डी मोरे नक्कीच त्या स्पर्धेकडे देखील लक्ष लावून आहेत. संपूर्ण पोलादपूर तालुका नक्कीच तो कार्यक्रम जो हाती घेतलाय ना तो डी मोरे साहेबांनी यांच्या माध्यमातून घेण्यात आलाय. विकास शेठ गोगावले मित्र परिवार आणि कार्यक्रम प्रमुख डी मोरे त्याचे आपण स्क्रीनवरती पाहतोय. संपूर्ण चंद्रगड वॉरियर्स ढवळे. सतीश मोरे आणि संदेश खांदारे आणि रोहित दरेकर हे देखील उपस्थित झाले. समालोचक आहेत त्यांचे देखील हार्दिक स्वागत. रवींद्र इंगवले आणि अभिजित जाधव आपण संपर्क करा. रवींद्र इंगवले
रवींद्र रिंगवले सर आणि अभिजित जाधव. अबू या आपण संदीप सरांची संपर्क करा. संघाची धावसंख्या 20 झाली आहे, 13ची आवश्यकता. हा बॉल समोर टाकलेला, समोर खेचला, हा बॉल निघाला, एक टप्पा घेतला, बाउंड्री लाईनच्या बाहेर गेला आणि धावा मिळाल्या त्या 4. चौकार. थँक्यू डीजे. चला या ठिकाणी प्रसन्न आमराळे साहेब यांचा सन्मान केला जातोय. रोहित जांभळेकर यांच्या शुभ हस्ते. चला पुढचा बॉल घेऊन गोलंदाज दाखल होतोय. हा ट्रॅकर पूल केलाय, बॉल होतोय गोल. अयान तारलेकरच्या बॅट मधून आणखीन एक मोठा धमाका, सिक्सर. थँक्यू. प्रसन्नजी आमराळे साहेब यांचा सन्मान राजेशजी जांभळेकर साहेब यांच्या शुभ हस्ते केला जातोय. आता पुढच्या मॅच मध्ये आणखीन एक आयकॉन आर्यन पवार आणि त्याची सेल्फी पहा. सर संदीप कदम घेत आहेत. बरीचशी मागणी आहे आर्यन पवार साठी. सध्याच्या घडीला सन्मानित केलं जात आहे. तसेच विलाजी इंगवले यांचा देखील सन्मान व्यासपीठावरती मी राजेश जांभळेकर यांनाच विनंती करेल. दत्ता मोरे, डी मोरे, 2ची आवश्यकता आहे 27 बॉल मध्ये. 2 धावांची आवश्यकता आहे. विकास शेठ गोगावले साहेब, भरत शेठ गोगावले साहेब, रायगडातील भगव वादळ आणि रायगडामध्ये फक्त गोगावले पॅटर्न. 2 धावांची आवश्यकता आहे. हा डॉट आलाय. रुपेश बुटाला यांचा देखील सन्मान अनिरुद्ध भोसले यांच्या शुभ हस्ते केला जातोय. चला आता आणखीन एक डॉट बॉल. 2ची आवश्यकता आहे. अयान तारलेकरला आपण पाहतोय. एक दिप्पाड यष्टी असणारा खेळाडू. अयान तारलेकरच्या बॅट मधून उत्तुंग षटकार पाहायला मिळालेत. का बॅटिंग केली आहे. कमी धावसंख्या आणि धाबा या ठिकाणी बनवत असताना पाहायला मिळतोय. 2ची आवश्यकता आहे. हा फटका आला आणि मॅच फिनिश केली अयान तारलेकरच्या बॅट मधून, सिक्सर. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या मॅचचा. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करत आहोत. अयान तारलेकर याला दिला जाईल मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार. चला हँडशेक करा. लाईनअप मध्ये मैदान सोडायचं आहे. प्रशांत बाळकृष्ण जाधव यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. बाळकृष्ण जाधव अँड टीम हँडशेक करत मैदानाच्या बाहेर या. आणि आयान चला त्वरित या आयान. मॅन ऑफ द मॅच. डगआउट खाली करून घ्या. पुढे 2 मॅचेस बाकी आहेत. चला घाई करा. पुढे 2 मॅचेस अजूनही बाकी आहेत. थोडी घाई करा. चला बुमरा लाईनअप करत. केतन चला त्वरित या बाहेर. या पण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देण्यात येईल. अयान तारलेकर या मॅन ऑफ द मॅच
बाहुबली षटकार पाहायला मिळाला, त्याची गोलंदाजी त्याची फलंदाजी दर्जेदार पाहायला मिळाली आणि एक ऑलराऊंडर परफॉर्मन्स ज्याचा आपण पाहिला त्याला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण वितरित करतो आहोत. अयान दार्लेकर या मॅन ऑफ द मॅच. आणि केतन पवार आणि बाळकृष्ण कृपया संपर्क साधा. प्रशांतजी अमराळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते हा पुरस्कार देण्यात येईल. केतन पवार संदीप सरांशी संपर्क साधा आणि बाळकृष्ण जाधव चला त्वरित या. अयान तारलेकरला आपण हा पुरस्कार वितरित करतो आहोत. मॅन ऑफ द मॅच अयान तारलेकर बाहुबली ज्याला आपण पुरस्कार देत आहोत. टॉवरिंग षटकार त्याने मारलेले पाहायला मिळाले, त्याची गोलंदाजी चर्चेचा विषय राहिलेली आहे. चला मैदान खाली राहता कामा नये. रवींद्र इंगवले विनंती करेन त्वरित मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हा. रवींद्र इंगवले टीम चला त्वरित घाई करा. 2 मॅचेस बाकी आहेत, चला थोडी घाई करा. कुणालजी दायरे आणि टीम चला मी विनंती करेन रवींद्र इंगवले त्वरित घाई करा. चला घाई करा त्वरित. लाईन अप मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल.